कोण काय हरणार आला तर? पुण्याचा अजून नाही आला. रुको जरा सबर करो. ओळख करून दे गोटी, ओळख करून दे पटपट. पहिली ओळख करून दे. कोण आहेत कोण आहे डोक्यावर पदर बिदर पाहिजे. हा काय पदर आहे ना. गोटी ओळख कर लवकर. हा तू बाजूला ये. हा बघ, हा तुझा भाऊ आहे ना, असा मध्ये येतो पटकन. तू मध्येच काय येतो? तू प्रत्येक गोष्टीत ऑलरेडी बोलतोय. तू ओळख करून का नाही दिली? तू ओळख तर करून दे. आम्ही दोघं काय बोलली पण तुमचं नाव काय? हा अरे पण आता मला सांग, मला कसं कळणार कोण आहेस तू, कोणची कोण? माहिती तरी दे. हाय मी अमुक. स्वागत आहे मंडळी आपला नवीन एका ब्लॉग मध्ये. बऱ्याच वर्षांनी, बऱ्याच दिवसांनी आणि बऱ्याच काळानंतर स्वागत आहे आपल्या एका नवीन प्रवासात, नवीन ब्लॉग मध्ये. बरेच दिवस गायब झालो, आता परत बऱ्याच दिवसांनी आलोय. काही कारणामुळे बंद होती ब्लॉगिंग. आता मध्ये बऱ्याच दिवस झाले आपल्या, पण असं होतं की शूट करायचं आणि बऱ्याच दिवसांनी आता कॅमेरा हातात घेतला तर मनही करत नव्हतं. पण आज म्हटलं जातोय आपण दगडी पुण्याला जातोय गणपती. आता लक्ष नको देऊ, करू यावेळी शूट. बऱ्याच ट्रिप झाल्या, तर पुढे सांगीन आता जेव्हा आपण जाऊ. आता सकाळी निघत आहे. थोडी झोप पण आहे डोळ्यात, तर झोपू आणि जाऊ. कोण आहेत ते पुण्याला उतारावरतीच दाखवूयात. मागून पुढून थोडे येत आहेत. त्यांना येऊन देत, बसू देत. एक मोठासा मेजरचा प्रॉब्लेम झालाय, तो आधी सॉर्ट करू. मग सगळ्यांना इंट्रोड्यूस पण करू आणि मग मी कंटिन्यू. आपली एकच सीट आहे ना, बाकी इथं फुल आहे ना. सिटिंग अरेंजमेंट झालं 2 मिनिटं. सिटिंग अरेंजमेंट मध्ये मग मी सांगतो पुढे चाललो आणि काय चाललोय आपण. 2 मिनिटं काढलं बोल. काय बोल? गुड मॉर्निंग. अगला सुरुवातीला मला बोलायला पण दिला नाही. सुरुवातीला 1 minute later. बाबांची प्रवास आपला सुरू झाला आणि माझ्या बहिणीची सुरू झाली. ते इंटरव्ह्यू घेण्याची पद्धत. रिस्क का करना सुना की मेरी बहना सुनना जरूर. काय बोलते पूजा? कौन शांत बैठ ना, डिस्कस चल रहा है. 1 hour later. भावानं आपला ना प्रवास सुरू झालाय आणि प्रॉब्लेम असा झालाय की आपण जाणार होतो पहिले 6 जण आणि नंतर म्हणजे ना खरंच बोलायलाच देत नाही. म्हणजे कशी मी एवढा साधा सुद्धा पोरगा आणि कशी मला बहीण भेटली अशी. म्हणजे खरंच देव ना देताना ना, खरंच मी बहीण मागायला गेलो ना, देव कुठेतरी आगायला गेलेला असं वाटायला लागलं. 1 hour later. मोठासा मेजरचा एक प्रॉब्लेम. आपले आपण कन्फर्म होतो पहिले 6 जण जाणार. 6 जणांच्या आपल्या सीट्स कन्फर्म झालेल्या आणि आता अचानक झाले 2 माणसं वाढली आहेत आपल्या ग्रुपमध्ये. आता अचानक माझ्यामध्ये ती वाढली आले. त्यांच्या कन्फर्म तिकीट आपल्याकडे नाहीत. आता बघूयात काय अरेंजमेंट होतं. जुगाड काहीतरी लावूयात आणि आपला प्रवास पुढे कंटिन्यू करूयात. बघूयात आता टीसी मानतोय की तोपर्यंत बघू. हाच तो अंगाशी आलंय म्हणून आता चालले. बघू करू होईल काहीतरी. बाप्पाच्या दर्शनासाठी चालले. बाप्पाला काय भेटू. काय बोलली तुम्हाला? कोण? मराठी बोल. उतर गाडीत ना. टाकायला खाली. हो भावानो टीसी का आलेत आता. बघूयात आता काय होतंय ते. 1 hour later.
बोल गाणं दिया चल दिले पहिला सुन ऐकव भावानो टीसी काका आले तिकीट बघितली गपचूप गेले याला बोलतात प्रवास गणपती बाप्पाच पावला ना तर फुकट 400-500 रुपयाला फाईन होता आज वाचलोय नशीब आहे ताट आहे बाप्पाचं बोलवणार आहे जाऊयात आजपासून इथनं आपल्या ब्लॉगला आय थिंक आजपासून होईल सुरुवात आणि आपल्या कोकणच्या ब्लॉग लवकरच सुरू करू बघूयात चान्सच भेटत नाही कोकणला जायचं आपलं काय माहिती ह्यावेळी मुहूर्त भेटत नाही की कोकण आपल्याला बोलवत नाही पण बघू लवकरच काहीतरी प्लॅन करू जाऊ कोकणात आपलं कोकणचे पण ब्लॉग येते तर आता भेटू डायरेक्ट कोकणात मोठं टेन्शन तिकीटचं टेन्शन गेलं आता जाऊ बघू काय होत आहे आता पुढचा प्रवास कंटिन्यू करू भेटू आता डायरेक्ट पुण्याला आता इथून जाऊ आपण आपल्या बाप्पाचं दर्शन करू भूक लागली आहे ना पहिलं दर्शन मग बघू कुठेतरी चांगलंच हॉटेल बघू आणि खाऊ भाऊ ना हा सीन बघून तुम्हाला आता एक आपला जुना व्लॉग आठवला असेल आणि आता हा सीन फुल ॲडजस्टमेंट करून चाललेलो आपण जास्त कमीत कमी खर्चात जायचंय कमीत कमी खर्चात जायचंय फक्त खाताना मागचा पुढचा विचार नाही करायचा आहे विलावना आणि ही पहिल्यांदाच दिसते आपल्या ब्लॉग छकुली आणि या माझ्या ही काय सांगू बहीणच आहे जाऊन बाकी जास्त नाही सांगत ते नंतर सांगू कधीतरी आता जाऊ बाप्पाचं दर्शन घेऊ मग काहीतरी खाण्यापिण्याची व्यवस्था करून भूक लागली आणि झोपण करू पहिलं दर्शन घेऊ मग पुढच्या गोष्टी पुढे बघू 2-4 स्पॉट अजून करायचे ते पण करू बऱ्याच दिवसांनी आलो आहे काय समजत नाही काय शूट करून काय बोलू करायचं आहे बस एवढं माहिती आहे करायचं दर्शन झालंय आपलं आता आलो येऊन बसलोय भूक लागली तर सगळे जेवायला नाही बोलला नाश्ता देऊन बसलोय नाश्ता केलाय तर नाश्ता करू आणि मग जाऊ कुठे जायचंय लाल महाल किंवा दुसऱ्या कुठेतरी जाऊ पण जाऊ कुठेतरी भरपूर टाइम पडलाय आपल्याकडे आता नाश्ता होऊन नाश्ता केला तरी मग जाऊ तसं तुम्हाला मिसळ कोण आहे चिपळी आहे आणि ही काही माणसं राहिलेली ही दाखवायची राहिलेली ह्या नवीन वहिनी जाऊन देतो का मित्र आहे हा आपलाच आणि हे हा माणूस ओळखीचा आहे आणि ह्या त्यांच्या होणाऱ्या त्याची फ्रेंड असं काय आहे नाश्ता करू जरा भूक लागले खातो नंतर मग काय होत आहे ते नंतर मग खात नाही जोपर्यंत काय होणार बऱ्याच दिवसांनी आता कॅमेरासमोर तर काही समजत नाही काय बोलायचं पहिला तरी थोडा तरी कॉन्फिडन्स होता आता पूर्ण डाऊन झालं बघू आता आता आपलं दगडूशेठचं दर्शन झालं जेवून नाश्ता करून पण झाला आता आले तांबडी जोगेश्वरीला त्याच्या आधी एक रंगारी बदक चाळ करून रंगारी बदक असणार ते
हा सॉरी मला कोण बोललं ते? मला कोणतरी ना रंगारी बदक बोललं. मी बोललो रंगारी बदक रंगारी बदक आपलं मुंबईचं आणि आहे रंगारी बदक. आणि आता आपण तांबडी जोगेश्वरीला तर तिथे जाऊन देवीचं दर्शन घेतलं, तर जाऊ तिथलं गणपतीचं दर्शन घेऊ, तिथून जाऊ पुढे बघू लाल गेला आणि कसं करायचं आहे ते करू आपण. बघू आता पुढचं जसं ठरेल, जसं लोकेशन भेटेल तसं करू आणि बघू आता पुढच्या गोष्टी. यस 1 hour later. घडला इथे मोठा असा जोक. कुठलं मंदिर शोधतोय आपण? नागेश्वर मंदिर शोधतोय आपण नागेश्वर मंदिर. आणि आलोय आपण नागेश्वर अपार्टमेंटला. दोघंच चाललोय शोधतोय. बाकीच्यांना ठेवलंय मागे. नाही भेटलं ना तर काशी होणार आहे. भेटलं पाहुणे बघा, हेच ते भेटलं. जाऊयात थोडं शूट करत इकडे आणि जाऊया आपण आता. इथून जा लाल किल्ल्याला. बसूया थोडा. दमलो. कंटिन्यू चालतो, अर्धा तास झाला चालतो. मंडळी चालत आपण पोचत आलोय आता लाल किल्ल्याला. कंटिन्यू अर्धा तास चालवलेलं आहे. आता परत चालत जीव काढलाय परत. मागच्यांची चेहरे उतरलेत. झाला मॅटर. समोर ताई इकडे. हे बाबा लक्ष ठेव पोरांवर. कुठे पोरं भडकतायत आता. ताई अगं ताई सोड ना. लहान आहे का, समजून घे. लहान पोर आहे. माफ कर, सोड. असं भडकून नसतं चालायचं. बघा बाबा माझ्या पुण्याची लोक 2 ते 3 झोपतात. आता वाजली आहेत 2:38. हा ना. वाटप काय बोलणार. चॅनलच्या मालकाला असं बोलतात तर, पण चॅनलचा मालकच मी आहे. मालकाला असं बोलणार तर कसं चालणार. दादा खूप छान दिसतं. ऐक थँक्यू. ये सब थक गए हैं. इनको जूस की जरूरत है, लेकिन यहाँ पे जूस काय बोलते ना ज्यूस से ज्यादा उसमें क्या है, छाछ. अरे भाई मी ना ते ज्यूस घेतलेला. आपण सकाळी जर नाश्ता केला ना तिथे, त्या भाईने एवढा येडा बनवला ना मला. भाई नाश्ता दिला ना त्याने, मी नंतरला ज्यूस मागवला. त्या ज्यूसमध्ये फक्त तो फेस नुसता पिण्यासारखं कायच नव्हतं त्याच्यात. बोलले जाम येडा बनवून. त्याचे पण 100 रुपये. बोललो भाई खतरनाक आहे. त्यापेक्षा आपली मुंबई बरी आहे भाई. खावा पिवा आणि सुखी राहा. मग आता जाऊ लाल किल्ल्यावरती आणि तिथे भेटू डायरेक्ट. तोपर्यंत चलिंग. तर मंडळी असं होतं आपला पुण्याचा ब्लॉग. जो आपण गेलेलो जून नाही आधी गेलेलो, राज्याभिषेक सोहळ्याच्या आधी गेलेलो. तो ब्लॉग आता एडिट होतोय आणि आता येतोय. त्या जास्त काही केलेलं ना, कारण काही शूट करायला पण भेटलं नव्हतं. कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला शूट करायला दिलेलं ना. ते व्हिडिओ बघितलं तुम्हाला कळालंच असेल की काही ठिकाणी अर्धवटच आहे, पण जे काय होतं ते टाकलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये. तर असाच होता आपला पुण्याचा ब्लॉग. आणि हो फायनली ब्लॉग आला. जे मला टोमणे मारत होते की ब्लॉग नाही येत आहे, तो फायनली आला आहे तो ब्लॉग. तर बघा आवडला कसा आहे व्हिडिओ तर नक्की सांगा. तोपर्यंत भेटू आता लवकरच एका नवीन ब्लॉगसोबत. आणि हो आपण लवकरच कोकणात जातो आहे, प्लॅन ठरला आहे. सो पण तर भेटू कोकणच्या ब्लॉगसोबत.
तोपर्यंत काळजी घेऊ, सोन राहा. पाऊस पण भरपूर लागता. भेटू लवकरच कोकणाच्या ब्लॉगसोबत. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय ते व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा. बाकी भेटू लवकरच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, सोय राहा. काय नाही, चला बाय.